सत्य म्हणजे काय? काही मावशा म्हणत असतील सत्य म्हणजे खरं. बरोबर आहे तुमचं, पण अगदी मूळ आपण अर्थाकडे जाऊ. सत्य कशाला म्हणायचं दादा? सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. भगवान सत्य स्वरूप आहे, पण सत्य म्हणावा कशाला? सत्याची व्याख्या ऐका. सत्य या शब्दाचा आपल्या भाषेत अर्थ सांगते तुम्हाला. सत्य कशाला म्हणावं? जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. ज्यात बदलच होत नाही त्याला सत्य म्हणतात. बरोबर आहे की नाही? हे बरोबर सांगते का चुकीचं सांगते मी तुम्हाला? ज्यात बदल होत नाही त्याला सत्य म्हणायचं. युगे 28 विटेवरी उभा माझा भगवान परमात्मा. 28 युगापासून विटेवर उभा आहे. त्याच्यात बदल झालाय का? नाही. आपल्या अगोदर होता तो तसाच होता. आता आपण त्याला पाहतो आहे त्याच अवस्थेमध्ये आहे. आता आपल्या पुढची पिढी पाहणार, आपले नातवंड पत्रुंड काय काय असतात पुढे पुढे पुढे, मुलाची मुलं, त्याच्या मुलाची मुलं, त्याच्या मुलाच्या मुलाची मुलं, ही ज्या पुढच्या पिढ्या पाहणार आहेत, तरी तो विठोबा तसाच असणार आहे विटेवरती. त्याच्यात बदल झालाय का? होणार आहे का? म्हणजे तो बदललाय का? तो बदलत नाही म्हणून तो सत्य आहे. आपलंच बोला. आता जसे आहोत आपण, जशा स्थितीमध्ये तसे. 40 वर्षापूर्वी असे होतो का आपण? 50 वर्षापूर्वी असे होतो का आपण? किंवा बालपणी आपण 2-2.5 वर्षाचे होतो. काय सुंदर दिसत होतो आपण 2.5-3 वर्षाचे असताना. सफरचंदासारखे गाल, पाणीदार डोळे, गुबगुबीत चेहरा, टवटवीत अंग कांती. गल्लीतून जरी कोणी निघाला ना तर टुपकून आपल्याला उचलून घेत होतं. आणि आपल्याला म्हणायचे काय, गोंडस बाळ आहे. कुणाला म्हणत होते? आपल्यालाच म्हणत होते. कधी? आपण 2-2.5 वर्षाचे होतो ते. कधीच बदलत नाही तेच खरं आहे, ते सत्य आहे. आणि जे बदलतंय ते काय आहे? असत्य आहे, ते मिथ्या आहे. म्हणजे आपण खरे आहोत की खोटे आहोत? आपण खोटे आहोत, आपण मिथ्या आहोत. का? आपल्यामध्ये बदल होतोय. किती बदल होतोय? 500 वर्षापूर्वी आपण नव्हतो का? होतो. 500 वर्षापूर्वी आपण नव्हतो. आणखी 200 वर्षानंतर आपण पुन्हा भागवत कथा ऐकायला बसणार आहोत. बसणार काय? नाही. याच्या अगोदर 200 वर्षापूर्वी आपण नव्हतो आणि आणखी 200 वर्षानंतर सुद्धा आपण नसणार आहेत. आपण मध्येच आहोत. एकच मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे, जे बदलतंय ते मिथ्या आहे. मग देहासहित सर्व वस्तू या जगातल्या, वृक्ष, वेली, घरदार, प्रपंच, संसार, या सगळ्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टीमध्ये बदल होतोय ती प्रत्येक गोष्ट मिथ्या आहे, खोटी आहे. पण ज्याच्यामध्ये बदलच होत नाही त्याला सत्य म्हणतात. आणि ज्याच्यात बदल होत नाही त्याला सत्य म्हणतात. असं सत्य म्हणजे माझा भगवान परमात्मा, तो बदलत नाही. या देहाला चालवणारा आत्माराम, त्याच्यात कधीच बदल होत नाही. तो आहे तसाच आहे. देह बदलतो, जागा बदलतो, स्थळ, काळ, वेळ, सगळ्या गोष्टी बदलतो तो. पण त्याचं ते काही, जे काही असेल ना ते तत्व, ते बदलत नाही. बोलण्याचं एकच माझा तात्पर्य आहे, जे बदलत नाही त्याला सत्य म्हणायचं. ते भगवंताचं रूप. सत हे भगवान परमात्माचं रूप आहे. चित म्हणजे जो ज्योतिरूपानं आपल्यामध्ये आहे. आणि आनंद हे सुद्धा भगवान परमात्माचं रूप आहे. प्रपंचातला आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे दोही आनंद तरंग. पान केली 14 ही भुवने. भगवान परमात्मानं स्वतःच्या इच्छेनं या जगताचा विस्तार केलेला आहे. आपली भक्तगण म्हणतात, फिरत्या चाका वरती देशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार.
सारा आभाळाच विठ्ठला तू वेडा कुंभार। विश्वोत्पत्त्यादी हेतवे या जगाच्या निर्मितीला जो कारण आहे असा भगवान परमात्मा तापत्रय विनाशाय त्रिविध तापाचा नाश करणारा भगवान परमात्मा। 3 प्रकारचे ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, आध्यात्मिक ताप। आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारे त्रास, जसं की सर्दी, ताप, खोकला, आध्यात्मिक ताप। आधी भौतिक म्हणजे परिसरातून माणसाला होणारा त्रास, आणि आधी दैविक म्हणजे नैसर्गिक बसणारा फटका। या तिन्ही तापाची निवृत्ती ज्याच्यामुळे होते असा भगवान परमात्मा, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माला आमचं वंदन असो। श्रीकृष्णाय वयं नमः। भागवताच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडला। भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माला वंदन केलंय, आणि भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताचे गुरु शुकदेव महाराज त्यांचं वर्णन केलेलं आहे। यं प्रव्रजन्त मनोपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदो तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि। भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताचे गुरु शुकदेव महाराज त्यांचं वर्णन केलंय। शुकदेव महाराज असे अधिकारी महात्मे आहेत। आईच्या गर्भातून बाहेर आले तसेच पळायला लागले। वडील आवाज देतात, पुत्रा थांब शुका। ब्रह्मीभूत असणारे शुकदेव, भान नाहीये त्यांना, स्वतःच्याच आविर्भावामध्ये चालतायत। शुकदेवांच्या वतीनं आत्मिक तादात्म्य साधणारे वृक्षच बोलले, बाबा बोला तुम्ही। एवढ्या उच्च कोटीच्या अवस्थेला प्राप्त असलेले महात्मे या भागवताचे गुरु आहेत। अधिकारी महात्मे भागवताचे गुरु शुकदेव महाराज। त्या शुकदेवांची चरित्र कथा फार सुंदर आहे। आज भागवत कथेच्या पहिल्या दिवशी मी या भागवताच्या गुरुचा महिमा सांगते तुम्हाला, ते किती अधिकारी आहेत। कथा तशी फार सुंदर आहे। लक्षपूर्वक ऐका सज्जनांनो। एकदा ब्रह्मसभेमध्ये चर्चा करायला लागले, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? या जगात सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? म्हणजे या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे। प्रेम हे भगवान परमात्माचं दुसरं रूप आहे। प्रेम जगामध्ये श्रेष्ठ आहे। प्रेम या शब्दाची व्याख्या आपण बदलली, त्या शब्दाला आपण अपवित्र केलंय। पण या शब्दाचं जर पावित्र्य पाहायचं असेल तर गोपिकांचं आणि भगवान परमात्माचं प्रेम पहा। या शब्दाची उंची फार मोठी आहे, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी या प्रेम शब्दाचं महत्त्व फार कमी केलं। शुद्ध प्रेमानं जगाचा बाप आपला असा होतो, त्याला आपलं करता येतंय। पण ते प्रेम शुद्ध असावं, सात्विक असावं, स्वच्छ असावं, निखळ असावं, सोज्वळ असावं, वासना रहित असावं, विकार रहित असावं। मग त्या प्रेम शब्दाची उंची फार मोठी आहे। या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे। एक भजन आहे, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। सगळ्यात श्रेष्ठ प्रेम म्हणजे मग हे असं शुद्ध, सात्विक, निखळ, सोज्वळ प्रेम करणारा असं कोण आहे? म्हणजे अशी एक जोडी आहे, शिव पार्वतीची स्वच्छ प्रेम करतात ते। पती पत्नी तर आहेतच,
पण कधी कधी गुरु शिष्याचं नातं सुद्धा लावतात आणि त्यांच्या दोघांच्या संवादातून अनेक शास्त्र जन्माला येतात. म्हणे शिव पार्वती यांचं प्रेम जगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणे हो, यांचं प्रेम जगात श्रेष्ठ आहे. अशी चर्चा कुठे चालली? ब्रह्मसभेमध्ये. आणि चर्चा चालू असताना, हे सगळं ऐकत असताना, शिव पार्वतीचं कौतुक होत असताना एका महात्म्याची शेंडी टाईट झाली. ते महात्मे मध्ये शेंडी हलवायला लागले आणि मध्येच बोलले नारायण नारायण. वीणा वाजवली, चिपळी वाजवली, वीणेचा झंकार आणि निघाले वेगामध्ये. शेंडी हलवत, चिपळी वाजवत, वीणेचा झंकार करत निघाले. बाबा, त्या महात्म्याचं नाव काय? झोपल्या का काय? त्या महात्म्याचं नाव काय? जे वीणा वाजवून, शेंडी हलवून भजन करतात, त्या बाबाचं नाव काय? नारद. भेट झाली का तुमची त्यांची? नाही. आम्ही फक्त पोथी पुराणात, ग्रंथात त्यांना ऐकलंय. फार कठीण महात्मे आहेत. नुकसान कुणाचं करत नाहीत, कल्याणच करतात. पण लोकांनी विनाकारण त्यांना म्हणतात कळीचे नारद. पण आमच्या नारद महाराजांच्या कळीनं जगाचं कल्याण होत आहे. पण काही काही नारद खरंच कळीचे नारद असतात, त्यांच्या कळीनं अख्खं गाव बिघडतंय. पण आमच्या धर्मग्रंथातले जे नारद जी आहेत ते कल्याण करणारे आहेत. तर नारद बाबा लगेच निघाले आणि कैलास पर्वतावरती आले. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण. आता या बाबांचा विषय निघाला म्हणून या बाबाच्या जीवनातला एक प्लस पॉइंट सांगते मी तुम्हाला. नारदजी एवढा प्रवास करणारा अजून माणूस या भूमंडलावरती आहे का? विषय मला वेगळा सांगायचा तुम्हाला, पण यांच्या जीवनातली एक महत्वाची गोष्ट सांगते की ती तुम्हाला आम्हाला चालना देणारी आहे, आपलं कल्याण करणारी. नारदजी त्रैलोक्याचं अखंड भ्रमण करतात. सारखा प्रवास, सारखा प्रवास. नारदजी एवढा जर प्रवास तुम्ही आम्ही कुणी जर केला ना, तर एका वर्षात आपले मनके खिळखिळे होऊन जातील. एवढा कंटिन्यू प्रवास करणारे संत कोण आहेत? नारदजी आहेत. आम्हाला वाटतं आम्ही 500 किलोमीटर प्रवास केला, आम्ही खूप थकलो असं वाटतं आम्हाला कधी कधी. आम्ही 500 किलोमीटर प्रवास केला, आम्ही 250 किलोमीटर गेलो, रोजच उठावं लागतं, कीर्तनाला जावं लागतं, कधी कधी वाटतं ना आम्हाला. आम्ही प्रवास करतो तर आम्हाला वाटतं आम्ही एवढा प्रवास केला. पण नारदजी एवढा प्रवास अजून कुणी केला नाही, कुणी करत नाही आणि कुणी करणार सुद्धा नाही. लक्ष माझ्याकडे द्या. नारद बाबा एवढा प्रवास आजपर्यंत कुणी केलाय का? बालम टाकळी इकडे लक्ष द्या थोडं. नारदजी एवढा प्रवास कुणी केलाय का? कुणी करल का? आणि कुणी भविष्यात करणार सुद्धा नाही. पण मला सांगा, एवढा प्रवास करून नारदजी म्हणतात मी थकलोय, असं कधी ऐकलंय का? तुमच्या कानावर कुठली कथा आली का नारदजी थकले प्रवास करून? नारदजी थकले नाही एवढा प्रवास करून देखील, आणखी करतायत ते. बर, आम्ही जर प्रवासाला निघालो ना तर आम्हाला भीती असते, कुठे रस्त्यात अपघात होतो की काय, गाडी कुठे जाते की काय, झोपेत कुठं ड्रायव्हर चुकतो की काय गाडी चालवताना, ही भीती प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते. पण नारदजीला अजून एवढा प्रवास करून सुद्धा त्यांचा ऍक्सिडेंट झालेला कुणी ऐकलाय का? नारदजीचा नाही झाला. त्यांचा एवढा प्रवास करून अपघात झाला नाही, एवढा प्रवास करतात ते थकले नाही आणि त्यांचा प्रवास थांबला नाही. त्याला एकच कारण आहे, नारदजीच्या तोंडातलं अखंड नाम नारायण नारायण नारायण. नारायण शब्दाच्या उच्चारानं त्यांना थकवा ही गोष्टच येत नाही आणि अपघात तर त्यांच्या समोरही येणार नाही. नारदजीच्या याच गोष्टीला पुष्ट केले माऊली ज्ञानोबा यांनी एक पुरावा देऊन.
आणि त्यातून आपल्याला सांगितले, बाबांनो, प्रवासामध्ये थकव्याची जर थकवा येतोय असं जर वाटत असेल तुम्हाला, तर नारायण नामाचं चिंतन करा. प्रवासाला बाहेर पडताना जर भीती वाटत असेल अपघात होईल का काय रस्त्यामध्ये, अपघातच होऊ नये याच्यासाठी नारायण शब्दाचा उच्चार करा. चुकून तुमचा अपघात होणार नाही, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. हे कोण सांगते? माझे माऊली ज्ञानोबराय शिक्कामोर्तब करतात नारदजीच्या विचाराला. काय म्हणतात माऊली ज्ञानोबराय? नारायण हरी उच्चार नामाचा, तिथे कळी काळाचा रिघणा. नारायण हरी उच्चार नामाचा, तिथे कळी काळाचा रिघणा. त्याच्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही खूप काळजी घेता ना तुमच्या घरातल्या माणसाची, तर काळजी कशी घ्यावी हे शिकून घ्या. उगीच काळजी करण्यात अर्थ नाही. पप्याचा बाप बाहेर गेला आणि कसं होईल आता, असली व्यर्थ काळजी करण्यापेक्षा दक्षता घ्या. तुमच्या घरची माणसं जेव्हा घराच्या बाहेर पडतात, गाडीवर बसतात, गाडीमध्ये बसतात, त्यांना गाडीमध्ये बसल्यानंतर 2 हात जोडून एकच विनंती करा, ओ बंटीचे पप्पा, एकदा नारायण म्हणा ना. खरंच तुम्ही जर काळजी अंतःकरणातून करत असताल तर विनंती करा त्यांना, एकदा नारायण म्हणा ना. आणि एकदा नारायण म्हणून त्यांना गाडीमध्ये बसवा, बिनधास्त राहा दिवसभर. तिथून पुढच्या त्यांच्या प्रवासाचा रखवाला माझा भगवान परमात्मा आहे. याला पुरावा आहे. नाराजी एवढी भ्रमंती करतात, अजून अपघात नाही त्यांच्या जीवनामध्ये. का? नारायण 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 नारायण, केसाला सुद्धा धक्का नाही. असे माझे नारदजी नारायण 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 शब्दाचा उच्चार करत कैलास पर्वतावर आले. पाहिलं तिथं भोले बाबा नव्हते, आणि भोले बाबा नसल्यामुळे यांनी थोडस थांबले. माता पार्वती, या गुरुदेव, किती दिवसानं आलात? लग्नानंतर एवढ्या दिवसानं तुम्ही आलात. समाधान वाटलं गुरुजी. संत जर आपल्या सदनाला आले तर साधूचा सन्मान कसा करावा हे शिव पार्वतीकडून शिकावा आपण. जगत जननी माय भवानी परांबा अंबालिका माय भवानीनं सद्गुरुनाथाचं पद प्रक्षालन केलंय, पाय धुवून काढलेत. नारदजीला तिलक केलाय, पुष्पहार गळ्यामध्ये घातला आणि दक्षिणा देऊन सादर वंदन केलंय. साधू संत महात्म्यांचा सन्मान कसा करावा ते सुद्धा शिका पार्वती मातेकडनं. माता पार्वतीनं बसले नारदजी आणि हाली खुशाली विचारली, गुरुजी कसे आहात तुम्ही? बरं आहे माते. गुरुदेव, किती दिवसानंतर आलात तुम्ही? या कैलासामध्ये मी सुखानं आहे, निवांत आहे, पण हा कैलासाचा आनंद तुमच्या कृपा आशीर्वादानं मला मिळालाय. कारण माझ्या लग्नाच्या वेळेला तुम्ही तर मध्यस्थी केली, नाहीतर या बैरागी भगवान शंकराला पाहून माझ्या आई वडिलांनी स्पष्ट नकार दिला होता, असला जावाई नकोय आम्हाला. पण जेव्हा जेव्हा संत जीवनामध्ये येतात तेव्हा जीवनाचं सोनं होतं. तुमच्यामुळे माझ्या जीवनाचं सोनं झालं गुरुजी, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. असं कोण म्हणतंय? माता पार्वती म्हणतात. एवढं सगळं कौतुक ऐकलं मग नारदजी म्हणतात, नारद बाबा बोलले, माते सर्व ठीकठाक आहे ना तुमचं? हो म्हणे आई. हो गुरुजी, सगळं काही व्यवस्थित आहे. तसं नाही, शिवजींचं अगोदर लग्न झालेलं आहे, मग पहिल्या पत्नीची आठवण येते का काय? नाही, तसं काही नाही. माझे भगवान श्री शंकर एवढं प्रेम माझ्यावरती करतात गुरुजी, एवढं प्रेम करतात ना, त्या प्रेमाला मला मोजमाप करता येणार नाही, एवढं नितांत प्रेम करतात ते माझ्यावर.
माता पार्वती शिवजीचं कौतुक सांगतात. माता पार्वती, माझं बोलणं तुमच्या अंतःकरणाला लागू देऊ नका, पण एकच विचारायचं मला, तुमचा संसार सुखाचा चाललाय का? हा म्हणे गुरुजी, माझा संसार सुखाचा चाललेला आहे. माझे भगवान भोलेनाथ एक अक्षर देखील माझ्यापासून लपवत नाहीत. अगदी प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलतात. खूप विश्वास आहे माझ्यावरती त्यांचा. तेव्हा माता पार्वती म्हटल्या, गुरुजी, माझ्या भगवान श्री शंकरानं या प्रेमाच्या भरामध्ये आणि विश्वासानं त्यांच्या अर्ध्या शरीरामध्ये मला जागा दिली आणि माझे भगवान भोलेनाथ अर्ध नारी नटेश्वर झाले. याच्यापेक्षा एका पतीनं पत्नीसाठी दुसरं काय करायचं असतं? आता विश्वास आणि काही लपवणं या गोष्टी तर राहिल्याच नाही आमच्यामध्ये. आम्ही दोघंच, आमच्यातच भेद राहिला नाही. त्याच्यामुळे आता शिवजी माझ्यापासून काही लपवतील ही भीती मला नाहीये. माझा संसार सुखाचा आहे. संसार दुःखाचा कधी होतो? जेव्हा मनामध्ये काहीतरी लपवालपवी चाललेली असते ना, त्यावेळेला संसारामध्ये दुःख येऊन उभी राहत असतात. तसं आमच्यामध्ये नाहीच आहे काही. आता पार्वती, तुमचा स्वभाव, तुमचे गुण मला सगळं काही माहिती आहे. तुम्ही भगवान श्री शंकरावर नितांत प्रेम करता हे सुद्धा मला माहिती आहे. पण एक बोलू का? तुमचं शंकरावर प्रेम आहे, पण शंकराचं तुमच्यावर आहे का? याला म्हणतात आग लावणं. सुरुवात झाली आग लावायला. नारदजी काय म्हणतात? पार्वती माता, तुमचं शिवजीवरती प्रेम आहे, पण शिवाचं तुमच्यावरती प्रेम आहे का? माता पार्वती म्हटलं त्यात संशयच नाही. श्री शंकरानं अर्ध्या शरीरात मला जागा दिली, याच्यावरूनच मी ओळखून घेते की महादेवाचं माझ्यावर किती प्रेम आहे. आता पार्वती म्हटली, बोलतायत. नारदजी म्हणतात, गुरुजी, नारदजी म्हणतात, माते, शिवजी कुठलीच गोष्ट तुमच्यापासून लपवत नाही. म्हणे अजिबात लपवत नाही, सगळं काही सांगतात मला. नारदजी म्हणतात, माते, सगळं सांगतात का? हो म्हणे, सगळं सांगतात आम्हाला. माते, महादेवाच्या मस्तकावर जी गंगा आहे, ती गंगा आणि महादेवाचं नातं काय आहे सांगितलंय तुम्हाला? हो म्हणे, मला माहिती आहे. ती गंगा माझी बहीण आहे. माझा जन्म हिमालयाच्या पोटी, तिचा सुद्धा जन्म हिमालयाच्या पोटी. एका पित्याच्या दोन लेकी आहोत आम्ही, आणि ती माणूस पत्नी आहे. ती माझी सवत आहे, हे मला माहिती आहे. ही गोष्ट महादेवानं माझ्यापासून लपवली नाही. नारदजी म्हटले, ठीक आहे. माते, सगळं सांगतात. मुंडक्यांची माळा आहे, ती मुंडकी कुणाची आहे ते सांगितलंय का तुम्हाला? आता माता पार्वतीच्या भुवया उंच झाल्या आणि माता पार्वती म्हणतात, गुरुजी, सगळं सांगितलं हो, पण ती माळ आणि ते मुंडके कुणाचे आहेत हे काही सांगितलंच नाही. नारदजी म्हटले, तेच तर सांगायचंय मला तुम्हाला. तुम्ही मागासपासनं म्हणताय की शिवजी काही लपवत नाहीत माझ्यापासनं, सगळं काही मला सांगतात, पण ही मुंडकी कुणाची आहेत हे आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही. आणि मला सांगा, ब्रह्मसभेमध्ये गेल्यावर ते मुंडक्यांची माळ बाहेर काढून ठेवतात का? लॉकेट गळ्यात घालतात का? म्हणे अजिबात नाही. कुणी नवीन VIP पाहुणे वगैरे आल्यानंतर म्हणे तर काढतच नाहीत गळ्यातली. जेवताना बाजूला ठेवत नाहीत, भिक्षेला जाताना म्हणे काढत नाहीत, झोपताना अंगाला ठसे उमटतात त्यांच्या, तरी पण काढत नाहीत ते. पार्वती माता, तेच तर मला तुम्हाला सांगायचंय, शिवजीला तुमच्यापेक्षा पण ती माळ प्रिय आहे. असं आता तर पार्वतीचा आवाजच बदलला. माता पार्वती म्हटल्या, गुरुजी, माणसाच्या जीवनामध्ये गुरुची गरज आहे. बरं झालं वेळीच आलात तुम्ही. आता तर विचारल्याशिवाय सोडणारच नाही. जोपर्यंत सांगणार नाही ती माळ कुणाची आहे, ही मुंडकी कुणाची आहेत, तोपर्यंत शिवजीला सुट्टी देणार नाही. हा, असंच करा, नाहीतर या माहेराला, आहेच मी तिकडे. बरं आई, येऊ का मी? आता थोडी घाई आहे मला, आणखी एका ठिकाणी जरा दर्शन द्यायला जायचंय. आग लावून निघाले नारदजी. माता पार्वती विचार चक्रामध्ये, कुणाची मुंडकी असतील ती, काय असेल? कैलासात इकडे तिकडे फिरायला लागल्या, डोकं खाजवतात.
गालाला हात लावतात, ओठाला हात लावतात, विचार चक्रामध्ये आहेत, कधी येतील काय येतील, कधी घड्याळाकडे पाहतात. आणि तेवढ्यामध्ये शिवजी आले. अलख निरंजन, अलख केला, अलखचा एल्गार झाला. आले आले पटकन आले. आणि आता शिवजीला वाटलं रोजच्या सारखी पार्वती जोडी घ्यायला येईल, चिमटा घेईल हातातला माझ्या, त्रिशूल घेईल. पण माता पार्वती काही पुढे आल्याच नाही. जशा आल्या तशा तोंड फुगवूनच आल्या. आमच्या महिलांकडे हे फार मोठं शस्त्र आहे. पप्याच्या बापाला जर जिरीस आणायचं असेल तर यांनी फक्त असं गाल फुगवायचे आणि डोळे फिरवायचे. ते बरोबर आईस्क्रीम होतं, पुढे बोलत नाही काय. त्याला कळून चुकतंय की काहीतरी खातं बिघडलंय. तसं माता पार्वती अशा गाल फुगून उभ्या राहिल्या. शिवजीने ओळखलं, चेहरा का बदललाय. शिवजी म्हणतात, पार्वती नाराज झालीस का? नाही म्हणे. अगं तुझा चेहरा असा का झालाय? कसा? घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आल्यासारखा. घड्याळाचे सर्व काटे जेव्हा एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात? झोपल्या? किती वाजतात? 12. ए पार्वती, चेहरा तुझा 12 वाजल्यासारखा का झाला? झालं काय तुला? म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट माझ्यापासून लपवत नाही. एक गोष्ट लपवली तुम्ही माझ्यापासनं. पार्वती, काय लपवलं मी तुझ्यापासनं? स्वामी, खरं खरं सांगताल ना तुम्ही मला? आता बदलला आवाज. पार्वती, आजपर्यंत कुठलीच गोष्ट तुला खोटी खोटी सांगितली नाही, मग हे खरं खरं मध्ये कशाला आला आता? तसं नाही हो. एक गोष्ट तुम्ही मला सांगितलीच नाही आजपर्यंत, मग मला सांगा, मी जे विचाराल ते मला खरं खरं सांगायचं. शिवजी म्हटले, तुझा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा कर, तुला सगळं खरं खरं सांगतो. माता पार्वती म्हटल्या, उत्तर ऐकल्याशिवाय गुलाबासारखा होणारच नाही, सुकलेल्या सूर्यफुलासारखा झालाय. ठीक आहे पार्वती, अशी नाराज होऊ नको. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो मी तुला, पण माझ्या एका प्रश्नाचं अगोदर उत्तर दे. तुला कुठला प्रश्न विचारायचा आहे? स्वामी, तुमच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे, ही मुंडकी कुणाची आहे? तुम्ही तिला बाजूला काढत नाहीत ते मला सांगा. शिवजी हसले. शिवजी म्हटले, पार्वती, या प्रश्नाचं तर उत्तर देणारच मी तुला, पण तू मला सांग, मी भिक्षेला गेल्यानंतर आपल्या कैलासात कोणी आलं होतं का? माता पार्वती म्हटले, हो, माझे गुरुजी आले होते. हा, शिवजी म्हटले, गुरुजी आले होते म्हणजे काहीतरी आग लावून गेलेले आहेत. आता ही लागलेली आग विझवावी लागणार आपल्याला. पार्वती, ही मुंडकी कुणाची आहेत ते विचारायचंय ना तुला? कधीतरी सांगल नंतर. कधीतरी सांगण म्हटलं की आगीत रॉकेल ओतल्यासारखं झालं. कधीतरी नाही, आता सांगावं लागेल ही मुंडकी कुणाची आहे. त्याच्याशिवाय जेवण नाही, पाणी नाही, भांग नाही, काहीच नाही मिळणार तुम्हाला. मी